पूर्वी मी मनोज दादांच्या कार्यशाळेतील लाकडी फळी होते. दादांची कार्यशाळा नुकतीच नागपूरहून पुण्यात शिफ्ट झाली होती. त्यासोबत मी देखील पुण्यात येऊन पोहोचले. शैलेश दादा आणि मनोज दादांच्या बोलण्यातून काहीतरी नवं निर्माण करण्याचे कानावर येत होते. माझा पुढचा प्रवास कोणत्या रूपात असणार आहे याची मला देखील उत्सुकता वाटत होती. काही प्राण्यांचे आकार माझ्यावर काढले गेले. दादांनी जिग्सॉ मशीनचा उपयोग करून हे आकार माझ्यातून एक एक करून बाहेर काढले. प्रत्येक आकाराला घासून गुळगुळीत करून पॉलिश केल्याने आम्हाला एक नवी चमक मिळाली. माझ्यातल्याच एका तुकड्यावर आम्हाला एकत्र केले. सर्व प्राणी पाठ करून कुठेतरी जात आहेत असेच वाटत होते, पण त्यांच्या शेपट्याच कुठे दिसत नव्हत्या. तेवढ्यात धातूच्या शेपट्या आम्हाला बसवल्या गेल्या आणि पाहता पाहता आमचे रूपच पलटले. अच्छा, की होल्डर तयार होत होतं तर. वा, आता आम्ही तुमच्या महत्त्वाच्या चाव्या सांभाळण्याचे काम करणार आहोत आणि सोबतच भिंती सजविण्यात खारीचा वाटा उचलणार आहोत. या कल्पनेनेच आम्हाला आनंद होत आहे. मानवी सहभाग, कौशल्यातील निपुणता, उपलब्ध साधने, यंत्र, तंत्र आणि ग्राहकांच्या गरजा यांचा समतोल साधत आम्हाला हे नवीन रूप प्राप्त झाले आहे. मनोज दादा आणि शैलेश दादांचे आभार. आपणा सर्वांचे आयुष्य अधिक सुसह्य आणि सुंदर करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. आपली आंतरिक क्षमता उलगडत राहा, आनंदी राहा.